सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र B.Ed कॉलेज कुरुंद तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर द्वितीय वर्ष 2025-26. नमस्कार, मी भाग्यश्री अप्पासाहेब धायगुडे. माझा विषय उद्योजकता विकास उत्पादनाचे विकसन प्रात्यक्षिक कार्य. विषय क्रमांक 211. विषय क्रमांक 211. मार्गदर्शक प्राध्यापक काळे सर. तर आज आपण शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणाचा घटक पाहणार आहोत. तर शब्दांच्या जाती या प्रमुख 8 आहेत. त्यात 2 प्रकार पडतात, एक सव्यय आणि दुसरं अव्यय. सव्ययमध्ये 4 आणि अव्ययमध्ये 4. तर सव्ययमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4 शब्द येतात आणि अव्ययमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय असे 4 शब्दांच्या जाती येतात. तर त्याच्यातील आपण सव्यय म्हणजेच विकारी शब्दाविषयी माहिती पाहू. तर सव्यय म्हणजे काय? शब्दांच्या रूपात लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो तेव्हा त्या शब्दास सव्यय किंवा विकारी शब्द असे म्हणतात. दुसरा प्रकार अविकारी किंवा अव्यय. अविकारी म्हणजे ज्या शब्दात लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही त्यांना आपण अविकारी किंवा अव्यय शब्द म्हणतो. तर आपण आता विकारी शब्दातील पहिला प्रकार पाहू. त्यातील एक नाम. नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे कशाचेही नाव म्हणजे नाम. उदाहरणार्थ वस्तू, प्राणी, व्यक्ती, पक्षी इत्यादी. उदाहरणार्थ हिमालय उंच पर्वत आहे. तर या वाक्यात हिमालय हे नाम आहे. दुसरं उदाहरण माधुरी हुशार मुलगी आहे. माधुरी हे झालं नाम. दुसरा प्रकार सर्वनाम. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मीना माझी मैत्रीण आहे, ती खूप हुशार आहे. तर या वाक्यात ती हे सर्वनाम आहे. दुसरं उदाहरण तू हे स्वतः करून बघ. या वाक्यात तू हे सर्वनाम आहे. तिसरा प्रकार विशेषण. नाम किंवा सर्वनामाची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ राम हुशार मुलगा आहे. तर या वाक्यात हुशार हे विशेषण झालं. चौथा प्रकार क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ दादाने ताईला बोलावले. बोलावले हे झालं क्रियापद. पुढील अविकारी शब्द. अविकारी शब्द त्यातील पहिला प्रकार क्रियाविशेषण अव्यय. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ पप्पू सावकाश चालतो. तर सावकाश हे काय झालं? चालतो या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून सावकाश हे क्रियाविशेषण अव्यय. दुसरं शब्दयोगी अव्यय. नाम किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ पक्षी झाडावर बसले. आता झाडावर या शब्दाला जोडून वर हा शब्द आलेला आहे, मग वर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. पुढील प्रकार उभयान्वी अव्यय. 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ सरिताने चहा आणि पोहे बनवले. तर चहा, पोहे या 2 शब्दांना आणि या शब्दाने जोडलेलं आहे म्हणून आणि हे काय झालं? उभयान्वी अव्यय. पुढील प्रकार केवल प्रयोगी अव्यय. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या शब्दांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ अरे वा खूप छान प्रगती आहे तुझी.
तर अरे वा ही आपल्या मनातली भावना व्यक्त झालेली आहे. मग अरे वा हे काय झालं? केवल प्रयोगी अव्यय. धन्यवाद.